महायुतीत मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या जागा वाटपाचं कोडं अजूनही सुटलेलं नाहीये. महायुतीमध्ये भाजप 150 ते 160 जागांवर अडली आहे, तर शिवसेनेला 100 ते 125 जागा हव्या आहेत. कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याची माहिती आहे. घासाघीस करून जेवढ्या जागा पदरात पाडता येतील तेवढ्या पाडून घ्यायच्या असं धोरण शिवसेनेचं आहे. ही रस्सीखेच अवघ्या काही तासांची असणार आहे, कारण सोमवारी जागा वाटप होण्याची दाट शक्यता आहे. मैत्रीत रस्सीखेच, महायुतीत जागा वाटपाचा पेच. महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं अडलं कुठे? सोमवारी महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता. मुंबई ठाणे महापालिका महायुतीतच लढण्याच्या आडाभाका घेऊन बरेच दिवस उलटले, तरी महायुतीतला शिवसेना आणि भाजपचा जागा वाटपाचा पेच अजूनही सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजप जागा वाटपाच्या आकडेमोडीचा गुंता सोडवता आणखी अडकत चालल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईच्या जागा वाटपाच्या 4 फेऱ्या झाल्या, गुंता कायम आहे. भाजप 150 ते 160 जागा लढण्यावर ठाम आहे. शिवसेना 100 जागांवर अडून बसलीये. भाजप 150, शिवसेना 75 हा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता आहे. शिवसेना अगोदर 125चा आकडा घेऊन बसली होती. आता तो आकडा 100 पर्यंत खाली आलाय. तर भाजपाला 75च्या जागांच्या आसपास शिवसेनेला जागा सोडायच्या आहेत. हा जागेचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांवरती बैठका होत आहेत. किमान येणाऱ्या काही तासामध्ये हा तिढा सुटेल अशी आशा आहे. जागा वाटपाच्या गुऱ्हाळामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यानं जागा वाटपाला उशीर होत असल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. तिथे असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी ते सर्व ठिकाणी चर्चा करतायत. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे फार अडचण असते की कोणती जागा कोणाकडे घ्यावी किंवा काय करावं, या संदर्भातल्या बऱ्याच अडचणी असू शकतात. त्यामुळे पदाधिकारी पूर्ण त्यांच्या सेटिंग्स 3-3, 4-4 सेटिंग्स त्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. लवकरच त्या सर्व ठिकाणी जे काही तिथले खाली असणारे पदाधिकारी त्या संदर्भातले निर्णय घेतील. शिवसेना महायुतीबाबत प्रचंड आशावादी आहे. येत्या 2 दिवसात जागा वाटप जाहीर होईल अशी अपेक्षा संजय शिरसाटांनी व्यक्त केली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही विचारांची युती असल्यानं जागा वाटपात फारशी अडचण नसल्याचं शिवसेनेनं सांगितलंय. आता रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या खांद्यावर धुरा आहे भारतीय जनता पक्षाची. आणि शिवसेना आणि भाजपा हे जी युती आहे ती विचारांची युती आहे. बाळासाहेबांनी, अटलजींनी, अडवाणीजींनी केलेली युती आहे. आता हे NDA सरकार जे आहे ते महायुतीचं आहे. हे NDA गठबंधन आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पुढं घेऊन मजबूतीने जात आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील या ज्या काही बैठका आहेत या युतीच्या होत आहेत आणि महायुतीने आम्ही लढणार आहोत, महायुतीने आम्ही जिंकणार आहोत. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये येत्या 2 दिवसामध्ये युती होईल. युतीची घोषणा वरिष्ठ नेते करतील. त्या संदर्भामध्ये त्यांच्या सर्व बैठका आजही चालू आहेत आणि मला वाटतं त्या सकारात्मक बैठका चालू आहेत. म्हणून युती होणार एवढं मात्र निश्चित आहे. शिवसेनेनं एक जागा पदरात पाडून घेण्याची भूमिका घेतलीय, तर भाजपनं दावा केलेल्या जागा सोडण्यास ठामपणे नकार दिलाय. जागा वाटपाचा पेच सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. आता हा पेच सोडवण्यासाठी दिल्लीश्वरांचा धावा करण्याची वेळ आली नाही तर कमावलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.